शाळेच्या परिसरातील कुत्रे मोजण्याचे आणि त्याचा अहवाल शासनाला देण्याचे काम शिक्षकांना करावे लागेल, असा निर्णय अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे। जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुजनांचे, गोरगरीब जनतेचे लेकरं शिकतात। कुत्रे मोजण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाचं डोकं फिरलं काय असे लोक विचारत आहेत। एक वेळ मंत्री बिंडूक असू शकतो, पण UPSC MPSC झालेला अधिकारी जर असा नियम काढत असेल, मुलांना शिकवण्याचे काम सोडून कुत्रे मोजण्याचे काम शिक्षकांना दिले जात असेल, तर ही अगदी आपल्यासाठी शर्मेची आणि निंदनीय बाब आहे। राजकारणी लोक आणि प्रशासनातील बडे अधिकारी हे शिक्षकांना काय समजतात? मुलांच्या आहाराचे धान्य मोजा, त्याचा पॉइंटमध्ये हिशोब ठेवा, कॉल आला की मीटिंगला जा, कॉल आला की ट्रेनिंगला जा, निवडणूक आली की मतदार याद्या तपासा, त्यात दुरुस्त्या करा, लोकांचे आधार कार्ड तपासा, मतदान कार्ड तपासा, कित्येक प्रकारचे ऑनलाईन काम, कित्येक प्रकारचे ॲप घ्या, व्हिडिओज पाहिजे, त्यांना फोटोज पाहिजे, त्या ॲपवर प्रश्न सोडवायचे, विविध प्रकारचे सर्टिफिकेट डाउनलोड करा, विविध प्रकारचे काम, विविध प्रकारच्या रोजच्या नवनवीन लिंक्स भरत राहा। सतत शिक्षकांना ऑनलाईन कामात गुंतवून ठेवा। हजेरी मोबाईलवर, मुलांची नोंदणी मोबाईलवर, परीक्षा मोबाईलवर, यामुळे शिक्षक सतत मोबाईलवर दिसतो। तेथे पालकांचा गैरसमज देखील होऊ शकतो आणि परत मग शिक्षकाच्या विरोधी वातावरण तयार होते। इतकेच काय तर हागणदारी मुक्त गाव करताना एकूण किती संडास रस्त्याच्या कडेला होते हे पण आम्ही मोजलेत, असे एका शिक्षकाने सांगितले। नवनवीन शैक्षणिक धोरणाकडे वाटचाल करताना शिक्षकांकडून अध्यापन काढून घेतले आहे। कित्येक अवांतर कामे, कोणतीही माहिती आज आणि आत्ताच मागवली जाते। शिक्षकाचे पार बाहुले करून ठेवले या व्यवस्थेने। सरकारी शाळेतील शिक्षकांचा एक शिक्षक म्हणून आदर सन्मान शिक्षण विभागाला अजूनही करता आला नाही असे दिसते। अरे तो शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना देशाचा आधारस्तंभ म्हणता ना, मग शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असतो। आपण सर्वच घडलो ते केवळ शिक्षकांमुळेच। त्याला कशी वागणूक दिली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा टीका झाली तेव्हा अमरावती मनपाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटते की अध्यापनाचे काम सोडून कोणतेही काम शिक्षकांना सरकारने सांगूच नये। ही सर्व कामे करायला प्रत्येक शाळेत, मग ती शाळा लहान असो की मोठी असो, तिथे एक विशेष कारकुनाची नियुक्ती करा। तो ते सर्व काम सांभाळेल आणि शिक्षक मुलांना केवळ शिकवण्याचे काम करेल। तेव्हा सर्व काही सुरळीत होईल मित्रांनो।